नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत पुणेला. तर काय होतं ना की तिकीट जे होते ते खूप जास्त होते, 2000 रुपये 2500 रुपये. तेवढं तर आपण नाही देऊ शकत ना. मग काय, ट्रॅव्हल्सवाल्याला कॉल केला, कॅबिनचं तिकीट विचारलं, 500 रुपये बोलले, नंतर बोलले 700 रुपये. तर 2-2500 रुपये देण्यापेक्षा तर 700 रुपये ठीक वाढले. म्हणलं चला जाऊ. मग काय, कॅबिनमध्ये पहिली सीट घेतली, आपली मस्त सीट पण भेटली. तर निघालो तसंच. मग वाटत जाटत होतं, मस्त मस्त व्ह्यू दिसत होता समोर बसल्यामुळं, खूप छान वाटत होतं. मी पण काढला मग माझा फोटो एक. बघा, ट्राय करा आपल्या व्हिडिओमध्ये आपणच. तो थोडा अंधार होऊ लागला होता. तर आलो होतं आम्ही हदगावच्या जवळ. हदगावच्या जवळ आल्यानंतर तिथं थोडंसं तिथले माणसं उचलून घेतले आमच्या ट्रॅव्हल्समध्ये. माणसं उचलून घेऊन त्यानंतर काय लगेच आपल्या हायवेला लागल्या. नंतर जायचं तर भर गाडी चढायची मस्त नंबरची. जसं नाईट होऊ लागली तसा व्ह्यू भारी होऊ लागला, छान वाटू लागलं. पण काय करणार ना, आम्हाला झोपायला तर काय जमत नव्हतं, फक्त बसायला भेटलं जागा. आणि अचानक बोलवल्यामुळे, ऑफिसवरून अचानक कॉल आल्यामुळे काही समजले नाही की नेमकं करावं काय. त्यावेळेस वाटलं की चला आता जाऊ द्या. हा बघा व्ह्यू किती छान दिसतो बघा. हा चला, कसला व्ह्यू आहे ना. काही म्हणा, पण जे रस्ते होते ते खूप छान केलेत आपल्यासाठी. तर आपण कधी एवढ्या रस्त्यावर तर कधी सारखं ट्रॅव्हल नाही करणार. पण हा बघा, टोल नाका जसे रस्त्याची सुधारले तसं टोल नाका पण चांगला सुधारला. आणि पैसे पण टोल नाक्यावर चांगले घेत होते. पहिल्या टोल नाक्यावर 520 रुपये. ही गाडी बघा, आमची गाडी भारूका ट्रॅव्हल्स. तर आम्ही आलो होतो हिंगोलीला. दुसरी ही गाडी बघा कशी आहे, व्ह्यू कसा आहे, डिझाईन नंबर गाडी, भारी वाटली होती. नंतर आम्ही हॉटेलला थांबलो होतो, त्यावेळेसचा एक व्ह्यू. हॉटेलचं पण कसं असते ना की त्यांनी ठरवलेलं असतं की कोणत्या हॉटेलला उतरायचं, आणि बरोबर त्याच हॉटेलला उतरतात ते. कारण काय असते ना की त्यांना ते फ्री जेवण दिलं जाते ड्रायव्हरला आणि कंडक्टरला. मग काय, आम्ही जेवण करून बसलो. आमची तर सीट तर माझी तीच होती, त्याच्यामुळं काय आपल्याला काय दुसरं काय ऑप्शन नव्हतं, तिथंच जाऊन बसायचं. ते बघा, लाईटिंग किती छान दिसते. मस्त लाईटिंग पण आहे. बघा साईडचा व्ह्यू. काही व्ह्यू तुम्हाला कुठला वाटते आता बघा, आणि मला कमेंटमध्ये सांगा जर तुमच्या जवळचा असेल तर. कारण मला फक्त हिंगोलीपर्यंत माहीत आहे, बाकी समोरचे. ही जायचं संभाजीनगर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छान वाटलं पुतळा बघून शिवाजी महाराजांचा. तर बघा कसला व्ह्यू आहे. नंतर हे काही आहे संभाजीनगर. संभाजीनगर बाबापेठ नाही, काहीतरी म्हणतात, मला काही तेवढं माहिती नाही. इथं ही बघा कसली संगीतम बस. खूप साऱ्या ट्रॅव्हल्स बघून पण भारी वाटलं होतं. नंतर हे बघा रणगाडा, हे संभाजीनगरचं आहे. नंतर थंडी वाजू लागली म्हणून तोंडाला बांधलं. काय करणार आता, बांधावं लागेल. ही बघा कसा झोपलाय पट्ट्या. कॅबिनचं तिकीट काढलं, त्यामुळं ऑप्शन नाही ना, काय करणार. आणि 2000-2500 रुपये द्यायला काय आपण अंबानी नाही ना. काय करणार, आपली परिस्थितीनुसार आपण वागू ना, हे का नाही. मग काय, बसल्या ट्रॅव्हल्समध्ये गाणे ऐकत जावा मुले. बघा टोल नाका,
टोल नाक्यावर बघा किती पैसे दिले, दिसताल तर नाही वाटते, दिसणार नाही, पण एका जागी 210 काहीतरी दिले होते. तर लागली होती ट्रॅफिक थोडीशी. हा इथं बघा आता सकाळ सकाळ झाली मस्त. पुणे सिटी भारी वाटते, पण या गोंधळामुळं खरंच या पुण्याची यायची पण मन मरून जाते. खूप वाटते पुण्यामध्ये राहावं, पण काय करणार ना, एवढी गर्दी बघून कधी कधी नकोसं वाटते. पण परिस्थिती कशी असते, माणसाला घेऊनच जाते. नको म्हणलं ते तर अगोदर होते या काळामध्ये, म्हणजे करायचं ते होणार नाही, पण नको म्हणलं ते लवकर होणार. सकाळचा व्ह्यू बघून भारी वाटलं, पण काय वाटलं की आता जावं लागेल जॉबवर. अरे हे जे व्हिडिओ आहे ते मला वाटते पोर्ट्रेटमध्ये घेतला वाटते. चालेल बघा. बापरे कशी गाडी आहे बघा. बघा बिल्डिंग कशी दिसते स्टार्टिंगची. त्याच्यामध्ये काही स्टॉप आहे आता बघा कसा. हे बघा वर मेट्रो स्टेशन दिसते. मी काय म्हणतो, जमलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका ना पुण्याची. नंतर पण आपण काहीतरी नवीन व्हिडिओ टाकत राहू. नंतर गाडी आता नंतर मी तर उतरलो आणि उतरून करत राहू, आपल्या मार्गाला लागलो. हा बघा जवळ आमच्या